मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MH लॉ CET या एक्झामसाठी जी.के अँड करंट अफेअर या सेक्शनवरील काही PYQs पाहणार आहोत. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. त्यासोबतच नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी असेच PYQs आणि अजून MCQ क्वेश्चन्स आणणार आहे, जेणेकरून तुमची अजून प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला कन्सेप्ट देखील अजून छान कळतील. तर चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्हाला असेच अपडेट्स पाहिजे असतील, त्यासोबतच MCQ क्वेश्चन्स, PYQ क्वेश्चन्स आणि वेगळे करंट अफेअर्स पाहिजे असतील, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो आता आपण पहिला प्रश्न पाहूया आपला. पहिला प्रश्न आहे, द फुल फॉर्म ऑफ नीती आयोग इज. इथे ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. प्रत्येक ऑप्शन नाही वाचणार. सो वाटलंच व्हिडिओला पॉज करा आणि तुम्हाला तुमचं करेक्ट आन्सर सांगा. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आता नीती आयोगचं एक्झॅक्टली काम काय आहे, तर ही एक पॉलिसी थिंक टँक आहे फॉर इंडिया. म्हणजे जी काही पॉलिसी आपल्या इंडियामध्ये बनतात ती ही नीती आयोग बनवते. नेक्स्ट पाहूया, वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ UN. आता सगळ्यात पहिले UN याच्यामध्ये काय आहे, युनायटेड नेशन्स, म्हणजे जगामध्ये जितके काही कंट्रीज आहेत त्यांची एक ग्रुपिंग आहे, त्याला आपण UN म्हणतो, जी की कलेक्टिव्ह डिसिजन्स घेते आणि पॉलिसी बनवते. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ऐकलं असाल G20, G7, त्याचप्रमाणे ही UN आहे, ज्यामध्ये जगातले सगळ्या कंट्रीज नियरली 197 to 200 कंट्रीज आहेत. ऑप्शन्स आहेत जिनिवा, पॅरिस, न्यूयॉर्क का लंडन. सो आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज न्यूयॉर्क, दॅट इज इन USA. नेक्स्ट पाहूया, विच टॅक्स वॉज हिस्टॉरिकली कलेक्टेड बाय मराठास अक्रॉस द डेक्कन रिजन. मराठाजनी कोणतं टॅक्स किंवा कोणतं कर वसूल केलं होतं इन डेक्कन रिजन विचारलं आहे. ऑप्शन्स आहेत जिझिया, चौथ, खरज किंवा जाकत. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज चौथ. चौथ म्हणजे काय, तर 1/4 पार्ट. तुमचं जे काही तुम्ही उत्पन्न काढताय किंवा तुमचं जे काही रेव्हेन्यू आहे, इन्कम आहे, त्याचं 1/4 पार्ट हे ॲज अ टॅक्स वसूल करायचे. आता जिझिया आणि जाकत ही इस्लामिस्ट किंवा जे आपले मुस्लिम किंवा मुघल्स होते ती वसूल करायची. नेक्स्ट पाहूया, हु वॉज द फाउंडर ऑफ मराठा एम्पायर इन 17th सेंचुरी. आता हा खूप क्वेश्चन बेसिक आहे, सो याचा आन्सर आपल्याला सगळ्याला आलं पाहिजे. 17th सेंचुरी म्हणजे नियरली 1600 to 1700 याच्यामध्ये विचारला आहे. सो इथे एकच फाउंडर आहेत, दॅट इज छत्रपती शिवाजी महाराज, ऑप्शन बी. त्यांनी त्यांचं जी एम्पायर आहे मराठा एम्पायर ते नियरली 1674 मध्ये स्थापित केलं होतं. नेक्स्ट पाहूया, हाऊ मेनी रेव्हेन्यू डिव्हिजन्स आर देअर इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यात किती महसुली विभाग आहेत, हा प्रश्न आहे. तुमच्यासमोर ऑप्शन्स आहेत 5, 6, 7 का 8. करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज 6. तर 6 डिव्हिजन आहेत. त्याचे कोणते, सगळ्यात पहिलं कोकण, मग पुणे डिव्हिजन, मग नॉर्थला बघितलं तर नाशिक डिव्हिजन आहे, मग छत्रपती संभाजीनगर, मी शॉर्टमध्ये लिहितो, देन अमरावती आहे विदर्भ साईडला, आणि नागपूर आहे. सो असे एकूण 6 डिव्हिजन आहेत. नेक्स्ट पाहूया, द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन दॅट इज WTO इज हेडक्वार्टर्ड इन. आता WTO जसं की UN होतं, UN काय होतं, तर पूर्ण कंट्रीजचा एक ग्रुप होता. तसंच WTO काय करतं, तर जागतिक व्यापार संघटना. याचा अर्थ काय, तर जगामध्ये म्हणजे वर्ल्डमध्ये जे काही ट्रेड होतात, एक्सपोर्ट का इम्पोर्ट, आता हे सगळ्यांसाठी कॉमन पाहिजेत, राईट. प्रत्येक कंट्री आपले आपले पॉलिसीज किंवा आपले आपले रूल्स लागू केली तर हे शक्य होणार नाही आहे. सो सगळ्यांमध्ये एक कॉमन रूल आणि रेग्युलेशन्स असले पाहिजेत. रूल्स अँड रेग्युलेशन्स म्हणजे कोणत्या कंट्रीने किती टॅक्स लावला पाहिजे, कोणत्या कंट्रीने किती एक्सपोर्ट ड्युटी किंवा इम्पोर्ट ड्युटी लावली पाहिजे, ही गोष्टी हे WTO चूज करतं. याच्याने काय होतं, तर ओव्हरऑल पूर्ण जगामध्ये हे जे रूल्स आहेत ते कॉमन राहतात. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे,
तर जेनेवामध्ये आहे. दॅट इज ऑप्शन सी इन स्वित्झर्लंड. नेक्स्ट पाहूया. विच गव्हर्नर जनरल ऑफ ब्रिटिश इंडिया वॉज नोन ॲज द लिबरेटर ऑफ इंडियन प्रेस. ब्रिटिश भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलला भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणून ओळखले जात असे? ऑप्शन्स आहेत लॉर्ड विल्यम बेंटिक, चार्ल्स मेटकाल्फ, मॅकलो किंवा हॅस्टिंग. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज सर चार्ल्स मेटकाल्फ. सर यांची कालावधी जी की हे 1835 ते 1836 या टाईममध्ये यांनी प्रेसवरती पूर्णपणे फ्रीडम आणला होता. म्हणजे तुम्ही काहीही छापू शकता, तुम्ही गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज पण करू शकता किंवा तुम्हाला जे पाहिजे की तुम्ही याच्यामध्ये प्रिंट करू शकता किंवा लोकांना दाखवू शकता. नेक्स्ट पाहूया. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व, वन ऑफ द ओल्डेस्ट टायगर रिझर्व, इज लोकेटेड इन विच डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. आता हे आपल्याला खूप माहिती आहे, खूप सोपं हा उत्तर आहे याचं. ऑप्शन बी, दॅट इज चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये आहे ताडोबा नॅशनल पार्क आणि हे जवळपास 1955मध्ये इस्टॅब्लिश केलं होतं, कारण की इथं म्हणलंय वन ऑफ द ओल्डेस्ट आहे. सो 1955 या साली याला इस्टॅब्लिश केलं होतं. नेक्स्ट पाहूया. द लिंगराजा टेम्पल बिल्ट ड्युरिंग दी मेडिवल पिरियड इज लोकेटेड इन. आता इथे इंग्लिश सोबतच मराठीमध्ये पण क्वेश्चन दिले आहेत. मी 2 वेळ वाचत नाही, त्याच्याने विनाकारण वेळ वाया जाईल. सो इथे तुम्ही बघू शकता. ऑप्शन्स आहेत खजुराहो, माउंट आबू, भुवनेश्वर का छत्रपूर. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, म्हणजेच भुवनेश्वर. तर हे जे मंदिर आहे ते जाजती केशरी या राजांनी बांधलं होतं. हा राजा आहे इथला, त्यांनी 11th सेंचुरीमध्ये बांधलं होतं याला. आणि हे जे मंदिर आहे ते लॉर्ड शिवा म्हणजेच महादेवासाठी बांधलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲबॉलिशेस द प्रॅक्टिस ऑफ अनटचेबिलिटी. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्यता हे पाळण्यास मनाई किंवा नष्ट करते? सो तुम्हाला माहिती असेल तर ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी हे फंडामेंटल राईट आहे. आणि फंडामेंटल राईट कशामध्ये येतात तर आर्टिकल 12 ते 35 याच्यामध्ये आहेत. इथे ऑप्शन्समध्ये बघितलं आर्टिकल 14 हे राईट टू इक्वॅलिटी आहे. आर्टिकल 15 हे अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन आहे बेस्ड ऑन रेस, कास्ट, सेक्स, जेंडर याच्यावरती. आर्टिकल 17 आहे तो आहे अनटचेबिलिटीवरती. आणि 18 आहे तो आहे ॲबॉलिशन ऑफ टायटल्स. सो आर्टिकल 17 हा आहे अनटचेबिलिटीला प्रोहिबिट करणारा आर्टिकल. देअरफॉर ऑप्शन सी असेल करेक्ट. तर मित्रांनो हे होते आपले आजचे प्रश्न. हे सगळे PYQs आहेत लॉ CET साठीचे. सो तुम्हाला जर अजून असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. त्यासोबतच आपलं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याला फॉलो करा. त्याच्यावरती असेच प्रश्न, त्यासोबतच तुमच्यासाठी डेली क्विज किंवा अजून बराचसा कंटेंट आणत जाईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि आपल्याला फॉलो करा. चला व्हिडिओला इथेच थांबूया. धन्यवाद.